नमस्कार मंडळी, मी भारती. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. बघू शकता, आज एक नवीन रेसिपी. वालाची शेंगा आहे, खुडून घेतलेले आहे, त्याचे साली वगैरे काढून घेतलेले आहे. शिरा आहे अशा प्रकारे. आणि याला स्वच्छ धुवून आपण थोडीशी उकळून घेणार आहोत पाण्यात. चला मग, शेंगा उकळत आहे तोपर्यंत आपण कांदा, टोमॅटो, कोथिंबीर कापून घेणार आहोत. बारीक चिरून घेणार मस्तपैकी कांदा, टोमॅटो, कोथिंबीर. बघू शकता, टोमॅटो, कांदा, कोथिंबीर आणि लसूण आहे ना, ठेचून घेतलेला आहे मस्तपैकी. आणि शेंगदाणे आहे, हे भाजून घेणार आहोत आपण. थोडीशी टाकणार, एकदम जास्त टाकणार नाही. आणि वालाची शेंगा आपण उकळून घेतलेला आहे, बघू शकता मस्तपैकी. आता ते काढून घेतलेलं आहे. ते व्हिडिओ तो पूर्ण दाखवण्यासाठी व्हिडिओ खूप मोठा होतो, त्यासाठी मी आधीच उकळून घेतल्या आणि दाखवत आहे. जास्त काही शेंगदाणे टाकत नाही आपण भाजीला, थोडेसे भाजून घेणार याला. त्याला असं खरपूसपणा येतो आणि खायला पण टेस्टी लागतात त्यासाठी. आणि कांदा लसूण मसाला आहे, थोडासा काळा मसाला घेतला, गरम मसाला, लाल तिखट आणि हळद. आपण एकदम बेसिक मसाला. नमस्कार मंडळी, मी भारती. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. बघू शकता, आज एक नवीन रेसिपी. वालाची शेंगा आहे, खुडून घेतलेले आहे, त्याचे साली वगैरे काढून घेतलेले आहे. शिरा आहे अशा प्रकारे. आणि याला स्वच्छ धुवून आपण थोडीशी उकळून घेणार आहोत पाण्यात. चला मग, शेंगा उकळत आहे तोपर्यंत आपण कांदा, टोमॅटो, कोथिंबीर कापून घेणार आहोत. बारीक चिरून घेणार मस्तपैकी कांदा, टोमॅटो, कोथिंबीर. बघू शकता, टोमॅटो, कांदा, कोथिंबीर आणि लसूण आहे ना, ठेचून घेतलेला आहे मस्तपैकी. आणि शेंगदाणे आहे, हे भाजून घेणार आहोत आपण. थोडीशी टाकणार, एकदम जास्त टाकणार नाही. आणि वालाची शेंगा आपण उकळून घेतलेला आहे, बघू शकता मस्तपैकी. आता ते काढून घेतलेलं आहे. ते व्हिडिओ तो पूर्ण दाखवण्यासाठी व्हिडिओ खूप मोठा होतो, त्यासाठी मी आधीच उकळून घेतल्या आणि दाखवत आहे. जास्त काही शेंगदाणे टाकत नाही आपण भाजीला, थोडेसे भाजून घेणार याला. त्याला असं खरपूसपणा येतो आणि खायला पण टेस्टी लागतात त्यासाठी. आणि कांदा लसूण मसाला आहे, थोडासा काळा मसाला घेतला, गरम मसाला, लाल तिखट आणि हळद. आपण एकदम बेसिक मसाल्यातच वालाची शेंगा करणार. आता व्हिडिओत पुढं दाखवणारच आहे. तेल टाकून घेतलेले 2 चमचे, जास्त काही टाकलेले नाही तेल. आता जिरे, मोहरी आणि लसणाची मस्तपैकी आपण फोडणी देणार. शेंगदाणे भाजलेले कढईत, त्यासाठी थोडंसं डाग पडलेलं आहे कढईला. मोहरी छान फुलली का आपण जिरे टाकणार. जिरे, लसूण ठेचलेला, त्यासोबतच कांदा टाकणार आहे. कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, त्याला मस्तपैकी गुलाबी होऊ देणार आहे. चवीसाठी मीठ. कांदा टाकायचा, कांदा एकदम मस्त होतो, मग लवकर फ्राय होतो आणि ब्राऊन पण होतो. आणि शेंगाची आपण म्हणजे सुकी भाजी, त्यासाठी आता मीठ कमी ठेवा, कारण की सुकी भाजीमध्ये मीठ जास्त लागत नाही. रस्सा असला का त्याच्यात ॲडजस्ट होतो. टोमॅटो, शेंगदाण्याचं कूट आहे, याच्यातच पेरून घेतला आहे थोडासा, बघू शकता व्हिडिओ दाखवत आले. कोथिंबीर आणि सुके मसाले. कांदा लसूण मसाला आहे, हळद, लाल तिखट आहे, गरम मसाला आणि काळा मसाला थोडासा. आधीच मसाले काढून ठेवले होते. मस्तपैकी तेल सुटलेले आहे. वालाची शेंगा उकळून घेतलेला आहे, त्या सर्व मसाले आता मिक्स करणार आणि मस्तपैकी फ्राय करणार आहोत. बघू शकता किती छान. आणि याला नुसतं पाण्याचा हापका मारायचा, काहीच नाही, फक्त पाणी वगैरे टाकायचं नाही. खूप छान होते मग.
चला गॅस बंद करणार आणि मस्तपैकी भाजी सर्व करणार आहे. रेसिपी व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. पुन्हा भेटू. शेंगा कुटताना शिळक वगैरे सर्व काढून घ्यायच्या. दोरे असतात त्यांना, ते सर्व काढले तर भाजीत समजा खाताना त्रास होत नाही. या प्रकारे मी व्हिडिओ दाखवलेले त्याप्रमाणे आपण सोलून घेत आहोत. वालाच्या शेंगा आहे. तुमच्या भागात वालाच्या शेंगाला अजून कोणत्या नावाने बोलतात तेही सांगा. व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा कॉमेंटद्वारे. चला पुन्हा भेटू. बाय. धन्यवाद.